हॅलो फ्रेंड्स, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मुगाच्या डाळीचा शिरा। आपण त्यासाठी प्रमाण बघूया। त्या मेजरमेंट कपने 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। 1 कप तुम्ही कुठल्याही घरातलं 1 वाटी किंवा कप सेट करून घ्या तरी चालेल। 1 वाटी साखर घेतली आहे। याच्यात केशरच्या काड्या टाकलेल्या गरम दुधात। एक छोटे 2 चमचे बारीक रवा घेतला आहे। मिल्क पावडर घेतली आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले आहे, काजू बदाम किसमिस आणि पिस्ते। आणि दूध लागणार आहे आपल्याला जवळजवळ 1 ग्लासभर आणि साजूक तूप वाटीभर लागणार आहे। तर आता प्रथम आपण डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून निथळत ठेवणार आहोत। आपण मुगाची डाळ स्वच्छ धुवून 3 पाण्याने घेतलेली आहे। त्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते, तर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी चाळणीवर निथळत ठेवलेली आहे। किंवा तुम्हाला सुती कापडावर वाळत ठेवायची असेल तरी ठेवू शकतात। 15 मिनिटं आपण ती डाळ थोडीशी कोरडी होईपर्यंत असं निथळत ठेवणार आहोत। हे बघा, आपली मुगाची डाळ अशी चांगली अशी छान ओली होती, ती आता बऱ्यापैकी वाळलेली आहे। आपण ती पॅन गरम करत ठेवलं आहे, त्याच्यावर भाजून घेणार आहोत। थोडी अशी लालसर करून घ्यायची आपल्याला मुगाची डाळ, ती त्याच्यातला मॉइश्चर निघून जाईल। हा हलवा आपण पटकन होऊ शकतो। आपल्याला खूप अगदी भिजवून वाटण्याचा तो खूप अगदी बराच वेळ घ्यायचा तो हलवा। असं भिजून आपण डाळ वाटून करायचं होतो, त्याला खूप वेळखाऊ प्रक्रिया होते। आता हा हलवा आपण अगदी झटपट बनवणार आहोत। 15 मिनटं 20 मिनटं डाळ अशी पसरून घ्यायची किंवा चाळणीवर निथळत ठेवायची आणि कोरड्या फडक्याने परत पुसून घ्यायची, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जातं लवकर। या प्रकारे आपण अशी लालसर करून घेणार आहोत। हे बघा, आपली डाळ अशी लालसर होत आली आहे। 10 मिनटं आपल्याला भाजायला लागते वेळ डाळ। तुम्हाला दिसत असेल असा कलर चेंज झालेला आहे डाळीचा। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केला आहे आणि ते पॅन गरम असलं आहे, त्यामुळे आपण असं हलवत राहणार आहे, कारण ती उष्णता असते पॅनमध्ये। तर डाळ आपण हलवत राहणार आहोत। आता हे आपण ताटामध्ये काढून गार करून मिक्सरला असं खूप बारीक नाही दळायचं आहे, थोडं जाडसर रवा राहिला पाहिजे या हिशोबाने दळायचं आहे, कारण आपल्याला दाणेदार मुगाचा हलवा पाहिजे। आपण हे गार करून घेऊया। आपण पॅनमध्ये तूप तापत ठेवलं आहे। हे बघा, आपण डाळ अशी छान वाटून घेतलेली आहे। ही आपण अशी स्टोर करू शकतो महिनाभर। अगदी वेळेवर आपण पाहुणे आले किंवा काही पटकन खायचं असेल तर आपण पटकन करू शकतो। अशी महिनाभर आपण स्टोर करून ठेवू शकतो। आता आपण याच्यात ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत।
इथे आपण एक भांडाभर दूध घेतलं आहे, ते लागत आपण टाकणार आहोत. या ठिकाणी आपण मनुका काढून घेऊया. सगळेच ड्रायफ्रूट काढून घेऊ. सगळे लालसर छान असे फ्राय झालेले आहेत. आता आपण तूप गरमच आहे, याच्यामध्ये रवा घालणार आहोत. 2 चमचे आपण रवा घेतला आहे, त्यामुळे मुगाच्या डाळीला असं छान असं रवा टेक्स्चर येणार आहे. खूप असं भाजायचं नाही, किंचित असं 2 मिनटं परतून घेणार आहोत. आता आपण मुगाचं डाळीचं भरड टाकूया. आणि असं छान असं परतून घेऊया आपण. या ठिकाणी आपण लागत तूप टाकणार आहोत. आपण हा छान परतून घेणार आहोत. हे बघा, आपलं छान असं मुगाचं डाळ छान आपण परततो आहे आणि छान रवाळ टेक्स्चर दिसतंय बघा. मंद गॅसवर आपल्याला हे छानपैकी खमंग भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं छान असं ब्राउनिश कलर झालेला आहे, लालसर छान. आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे, पाणी घालायचं आहे. पाणी घातलं तर छान असं फसफसून येतं, कारण आपण डाळ भिजवली नाही, त्यामुळे ते डाळ शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालायचं. या कोणी दूध तुम्हाला वाटेल तर दूध पण पूर्ण घालू शकतात, हरकत नाही. हे डाळ शिजण्यासाठी आपण थोडं दूध घालणार आहोत. मी दूध आणि पाणी मिक्स केलेलं आहे. डाळ फुलली छान पाण्यामुळे.
आता या ठिकाणी आपल्याला केशरचं दूध घालायचं आहे. ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मी हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा कलर हलका होतो, लाईट कलर होतं, पण नंतर साखर घातल्या की त्याचा कलर पुन्हा चकाकी येणार त्या कलरला. या ठिकाणी मी याची पावडर घालते, मिल्क पावडर. तुम्ही वाटीभर साय किंवा मावा खवा काहीही टाकू शकता. हे ऑप्शनल आहे, त्याच्याने रिचनेस येतो हलव्याला. तुम्ही वाटीभर साय पण टाकली तरी चालेल, कोणी मावा टाकला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या पोझिशनला आपण थोडं त्यात तूप सोडूया. आपलं हे एकत्र मिक्स केलेलं आहे. आता आपण याच्यात 1 वाटी साखर घालणार आहोत. साखर तुमच्या आवडीनुसार घाला. वेलची पावडर घालणार आहोत. आणि मिक्स करून घेणार. साखर घातल्यावर त्याला पाणी सुटेल. आणि त्याचा कलर पण साखरेमुळे चेंज होईल, डार्क. हे बघा, आता साखर टाकल्यावर थोडा रवा शिरा थोडा असा ओलसर झालेला आहे. आपण यात तूप सोडलेलं आहे. आणि आता आपण झाकण ठेवून वाफ काढूया. आता आपण झाकण ठेवून वाफ काढूया. 1-2 मिनिटं वाफ काढूया. आपला मुगाच्या डाळीचा शिरा बघा किती छान झालेला आहे. छान तूप सुट्ट आहे. आता आपण तो सर्व करूया.
कलर सुंदर आलेला आहे। आपण तो आता सर्व करूया। आपल्या मुगाच्या डाळीचा खूप छान स्वादिष्ट शिरा रेडी आहे। तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा। आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।